देसाईगंज तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा सुळसुळाट. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप. राज्य शासन लिलाव म्हणून रेतीघाटात आले असले तरी अनेक संकटे उद्भवतात आणि मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू असल्याचं वास्तव आहे. भारत कुरुगावाच्या गावाजवळील बोडगाव रेतीघाट दक्षिणेकडील अंधारात ट्रॅक्टर, जेसीबी, इतर वाहन सुविधा असे रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रेती उत्खननासाठी निश्चित होणाऱ्या बाजेनंतर मशीन सुरू असते. झटपट उशिरा रेती भरून जात असून संबंधित विभाग मात्र याकडे उत्तर प्रवेशपत्र नागरिक आहे. अनेक संघर्ष करूनही ठोस निर्णय होत नाही. विशेष रेतीघाटालगतच्या एका शेतात आडोशाला संशयास्पदरित्या जेसीबी उभी सांगितलेली आहे. पोलिसांच्या सीमा गुप्तपणे अस्पष्टपणे उत्खनन केले जात आहे. ना कोणाची निवड ना प्रशासकाचा धाक. अशा प्रकारे सुरू असलेले या प्रकारातील नागरिक संतापले आहेत. ग्रामीण जीवनाची स्थिती रेती खराब होत असून धूळ आणि आवाजाचा त्रास जाणवतो आहे. तसेच अनियंत्रित उत्खननाचे मूळ पर्यावरण समतोल बिघडाची नदीपात्र व्यक्त केली जात आहे. नदीपात्र खोल पूरस्थिती निर्माण होऊ शकते असे पर्यावरण प्रेमींनी सांगितलं आहे. दरम्यान नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची क्षमता आहे तरी त्यांनी ती करावी. गंभीर या प्रश्नाला उत्खननाला निवडणूक किंवा अधिकृत पाठबळ आहे का याचीही माहिती व्हावी अशी आता शंका जोर धरू लागली आहे. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.